बालपण आणि सुरुवातीचे जीवन 1950 ते 1970. जन्म 17 सप्टेंबर 1950, वडनगर, मेहसाणा जिल्हा, गुजरात. कुटुंब दामोदरदास मूळचंद मोदी आणि हिराबेन मोदी यांचे 6 अपत्यांपैकी ते तिसरे. त्यांचे कुटुंब मोडघांची तेली समुदायातील होते, जो इतर मागासवर्गीयांमध्ये ओबीसी गणला जातो. संघर्षमय बालपण. त्यांचे बालपण अत्यंत साधे आणि गरिबीत गेले. त्यांनी वडनगर रेल्वे स्थानकावर आपल्या वडिलांना आणि नंतर बस स्थानकाजवळ आपल्या भावाला चहा विकण्यास मदत केली. शिक्षण. त्यांनी वडनगर येथे उच्च माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. ते शाळेत एक मेहनती विद्यार्थी आणि उत्तम वादविवाद डिबेटर करणारे म्हणून ओळखले जात. धार्मिक ओढ. लहानपणापासूनच त्यांना अध्यात्म आणि समाजसेवेची आवड होती. 2. राष्ट्रीय स्वयंसेवक संघातील कार्यकाळ. आरएसएस 1970 ते 1987. संघाशी संबंध. वयाच्या 8व्या वर्षी ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आरएसएसच्या संपर्कात आले आणि बाळ स्वयंसेवक ज्युनियर कॅडेट म्हणून सहभागी झाले. लक्ष्मणराव इनामदार वकील साहेब हे त्यांचे राजकीय आणि वैचारिक मार्गदर्शक बनले. गृहत्याग आणि भ्रमंती. तरुणपणात त्यांनी घर सोडले आणि 2 वर्षे भारतभर धार्मिक स्थळे आणि विविध संस्कृती पाहण्यासाठी प्रवास केला. पूर्णवेळ प्रचारक. 1971 मध्ये ते आरएसएसचे पूर्णवेळ प्रचारक बनले. यामध्ये त्यांनी विविध गावांमध्ये प्रवास करणे, स्वयंसेवकांना प्रशिक्षण देणे आणि संघटनात्मक कार्य करणे सुरू केले. शिक्षण पूर्ण. याच काळात त्यांनी दूरस्थ शिक्षण पद्धतीने शिक्षण पूर्ण केले. BA ची लिंक. राज्यशास्त्र 1978, दिल्ली विद्यापीठ मुक्त शिक्षण शाखा. MA ची लिंक. राज्यशास्त्र 1983, गुजरात विद्यापीठ. आणीबाणीतील भूमिका 1975 ते 77. इंदिरा गांधींनी लागू केलेल्या आणीबाणीदरम्यान त्यांनी भूमिगत राहून सरकारविरोधी पत्रके छापण्यात आणि कार्यकर्त्यांसाठी आश्रयस्थानांचे नेटवर्क तयार करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. 3. भारतीय जनता पक्षातील प्रवेश आणि उत्कर्ष. 1987 ते 2001. भाजपमध्ये प्रवेश. आरएसएसने 1987 मध्ये त्यांची राजकीय कार्यक्षमता ओळखून त्यांना भारतीय जनता पक्षात बीजेपी पाठवले. संघटन सचिव. त्याच वर्षी त्यांनी अहमदाबाद महानगरपालिका निवडणुकीचे यशस्वीपणे व्यवस्थापन केले. 1988 मध्ये त्यांना गुजरात भाजपचे संघटन सरचिटणीस जनरल सेक्रेटरी बनवण्यात आले. रणनीतिकार. 1990च्या दशकात त्यांनी लालकृष्ण अडवाणी यांच्या सोमनाथ अयोध्या रथयात्रा आणि मुरली मनोहर जोशी यांच्या एकता यात्रेचे यशस्वी आयोजन केले. यामुळे ते पक्षाचे मोठे रणनीतिकार म्हणून राष्ट्रीय स्तरावर ओळखले जाऊ लागले. राष्ट्रीय सचिव. 1995 मध्ये त्यांची भाजपच्या राष्ट्रीय संघटनेचे सचिव म्हणून नियुक्ती झाली आणि ते दिल्लीला गेले. राष्ट्रीय सरचिटणीस. 1998 त्यांची पदोन्नती होऊन ते राष्ट्रीय सरचिटणीस संघटन बनले आणि 2001 पर्यंत या पदावर राहिले. 4. गुजरातचे मुख्यमंत्री. 2001 ते 2014. मुख्यमंत्री म्हणून शपथ. ऑक्टोबर 2001 मध्ये केशुभाई पटेल यांच्या राजीनाम्यानंतर नरेंद्र मोदी यांनी पहिल्यांदा गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. सातत्याने 4 विजय. त्यांनी 2002, 2007 आणि 2012च्या विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपला मोठे विजय मिळवून दिले आणि सर्वाधिक काळ ऑक्टोबर 2001 ते मे 2014 गुजरातचे मुख्यमंत्री राहण्याचा मान मिळवला. गुजरात मॉडेल. त्यांच्या कार्यकाळात गुजरातने आर्थिक, औद्योगिक आणि पायाभूत सुविधांच्या विकासात मोठी प्रगती केली, ज्याला गुजरात मॉडेल म्हणून ओळख मिळाली. या काळात त्यांनी प्रशासकीय सुधारणा आणि नागरिकांसाठी जलद न्याय व्यवस्थेवर भर दिला. 5. भारताचे पंतप्रधान. 2014 पासून 2014 लोकसभा निवडणूक. 2014च्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपचे पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून त्यांनी अच्छे दिन आने वाले है या घोषवाक्यासह प्रचार केला आणि भाजपला पूर्ण बहुमत मिळवून दिले. पंतप्रधान म्हणून पहिला कार्यकाळ. 26 मे 2014 रोजी त्यांनी भारताचे 14वे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. स्वातंत्र्यानंतर जन्मलेले ते भारताचे पहिले पंतप्रधान आहेत. प्रमुख सुधारणा. जीएसटी, नोटाबंदी, जनधन योजना, स्वच्छ भारत अभियान. 2019 लोकसभा निवडणूक. त्यांच्या नेतृत्वाखाली भाजपने 2019 मध्ये पूर्वीपेक्षा मोठे बहुमत मिळवले आणि ते दुसऱ्यांदा पंतप्रधान बनले. प्रमुख योजना. आयुष्यमान भारत, उज्ज्वला योजना, अनेक पायाभूत सुविधा प्रकल्पांना गती. वैशिष्ट्ये. ते आज एक शक्तिशाली वक्ता, वर्कहोलिक, काम करणारे, कठोर निर्णय घेणारे आणि जागतिक स्तरावर भारताची प्रतिमा मजबूत करणारे नेते म्हणून ओळखले जातात. या संपूर्ण प्रवासात एका रेल्वे स्टेशनवर चहा विकणाऱ्या मुलाने समर्पण आणि कठोर परिश्रमाच्या जोरावर सर्वोच्च राजकीय पद कसे मिळवले हे दर्शविते.